आपला जिल्हा, आपली बातमी सर्वात पहिले. नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे शहादा नगरपालिकेतील. शहादा नगरपालिका 4,37,00,000च्या अल्पसंख्याकांसाठीचा निधी परत जाणार नाही. शहादा पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. पत्रकार बांधवांची मी सर्वप्रथम नगरपालिकेत हार्दिक स्वागत करतो. निवडणूक होऊन साधारण 2 महिने झालेले आहेत. पहिली जनरल मीटिंगसुद्धा 1 महिन्यापूर्वी झाली आणि मागच्या या 2-2.5 महिन्यामध्ये निकाल लागल्यापासून बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि मागच्या 2-3 महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात, निकाल ज्या पद्धतीने लागलेला आहे, त्या बाबतीमध्ये शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. बहुमत एका दिशेने, नगराध्यक्ष एका पक्षाचा, असं मिक्स्ड मॅन्डेट पूर्ण शहराने दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहादा शहराचा विकास होईल की नाही याच्या बाबतीमध्ये शहरवासियांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संभ्रम आहे आणि तो साहजिक आहे. मागच्या 2-2.5 महिन्याच्या सर्व ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शहरवासियांमध्ये निश्चितपणाने एक असा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्या समस्या, मूलभूत समस्या संपूर्ण शहरासाठी आहेत, मग डासांचा प्रादुर्भाव असेल किंवा मूलभूत सुविधा, रस्ते, गटारी याच्या बाबतीमध्ये काय धोरण असेल, असे असंख्य प्रश्न शहरवासियांसमोर आहेत. आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. अजून एक महत्त्वाचा विषय शहरवासियांमध्ये चर्चेला आता सध्या सुरू आहे. मागच्या 3-4 दिवसापासून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जो कळलेला आहे की अल्पसंख्याक विभागाचा निधी जो आहे तो शहादा नगरपालिकेला प्राप्त झालेला होता, तो परत जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. याच्या बाबतीमध्ये देखील खुलासा करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. एक गोष्ट मी निश्चितपणाने या निमित्ताने सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पहिलीच मीटिंग झालेली आहे. अतिशय चुरशीची निवडणूक झाल्यानंतर लगेच सगळ्यांची मनं एका ठिकाणी येतील, जुळतील असं होत नाही. परंतु निश्चितपणाने सर्व जबाबदार लोक निवडून आलेले आहेत. आपल्या जबाबदारीची जाणीव सर्व लोकांना आहे. मग ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल. मुळात तर सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हाच सर्वात पहिला प्रश्न आहे. परंतु सर्वजण सोबत काम करतील. फक्त प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा असतो. त्याला एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी काही कालावधी जायला लागतो. त्यामुळे आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी निश्चितपणाने संपूर्ण शहरवासियांना आश्वस्त करू इच्छितो की जे विकासाचं अजेंडा आमच्या वतीने मांडण्यात आला होता निवडणुकीच्या वेळेस, तो शहर विकासाच्या बाबतीमध्येच होता. मग दोन्ही पक्षाच्या लोकांकडनं असतील तर हे सर्व प्रश्न निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि जो अल्पसंख्याक विभागाचा जो निधी आहे, ज्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, त्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा एवढाच करू इच्छितो की हा निधी जो आलेला आहे हा कुठल्याही परिस्थितीत परत जाणार नाही. कामं होतील, फक्त नगरपालिका करेल की PWD करेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही शासनाकडे या बाबतीमध्ये खुलासा मागितलेला आहे. निश्चितपणाने शासनाकडनं जी गाईडलाईन्स येतील त्याच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत. त्यामुळे शहर विकासासाठी आलेला कुठलाही निधी परत जाणार नाही याची 100% शाश्वती आपल्याला सर्वांना या निमित्ताने देतो. आपले काही प्रश्न असतील, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आपला जिल्हा, आपली बातमी. चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा.